हर हर महादेव। या ठिकाणी अशा प्रकारे वेगात समुद्र स्नानासाठी जातात। महादेव हर हर। दोन देवस्वारे या ठिकाणी समोरासमोर आता भेट घेत आहेत एकमेकांची। नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। तर आज आपण आलो आहोत कुणकेश्वर देवस्थानाच्या इथे। तर आज तिसरा दिवस आहे आणि आज जत्रेची सांगता होणार आहे। हा दिवस खास आहे कारण ज्या देवस्वाऱ्या 6 देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला आल्या होत्या, तर या देवतांचं सर्व तीर्थस्नान आहे आणि हा सोहळा आपण संपूर्ण अनुभवणार आहोत। तर या ज्या आपल्या कोकणातील देवस्वाऱ्या आहेत या कुणकेश्वर भेटीला कशा येतात, का येतात याची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली। तर या व्हिडिओमध्ये आपण आता ते तीर्थस्नान कोणत्या प्रकारे करतात, त्यानंतरचे कोणकोणते कार्यक्रम असतात ते सर्व आपण पाहणार आहोत। तर या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मंडळी, चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पहाटेचे 5:15 वाजलेत आणि पहिली देवस्वारी या ठिकाणी तीर्थस्नानासाठी आलेली आहे। श्रीदेव माधवगिरी देवस्थान माईन, नमस्कार। चला, माधवगिरी देवस्थान माईन। तर या गावची आता देवस्वारी या ठिकाणी तीर्थस्नानासाठी आलेली आहे। पहिली देवस्वारी आहे ही। इतर देखील देवस्वाऱ्या आहेत, तर त्या देखील आता एकामागोमाग एक येतील तीर्थस्नानासाठी। कुणकेश्वरच्या समुद्र किनारी या ठिकाणी श्रीदेव माधवगिरी देवस्थान माईन कणकवली, तर या देवस्वारीचं आगमन झालेलं आहे पहाटे 5:30 वाजता। हर हर महादेव। तर या देवस्वारीसोबत संपूर्ण माईनवासीय सर्वजण तीर्थस्नानासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज तीर्थस्नानासाठी या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक देखील आहेत, कारण खूप सारे भाविक या ठिकाणी तीर्थस्नान करणार आहेत। त्याचसोबत पोलीस बंदोबस्त देखील आहे, तर खूप सारे पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत। त्यासोबत सागरी सुरक्षा रक्षक दल त्याचे देखील सर्व आपले जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आता थोड्याच वेळात इथे ज्या देवस्वाऱ्या आहेत तर त्या आता या ठिकाणी तीर्थस्नानासाठी येतील। मित्रांनो, आता या ठिकाणी हे ज्या देवाचे तरंग आहेत ते आता म्हणजे त्याने ते स्थापन केलेले आहेत आणि आता ज्या शिवकळा आहेत त्यांना आता आवाहन केलं जात आहे धूप बत्ती वगैरे दाखवून। त्याच्यानंतर या ज्या शिवकळा आहेत या संपूर्ण ते देवाचे संचार असणार आहेत, तर हे या समुद्रामध्ये पवित्र स्नानासाठी जातील आणि त्याच्यानंतर स्नान करून मग पुन्हा एकदा कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी जातील आणि मग मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचे जे विश्रामस्थान आहे त्या ठिकाणी परत जाणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आता जे देवाचे संचार आहेत त्यांना आता आवाहन केलं जात आहे आणि त्याच्यानंतर हे संचार देवाचे आल्यानंतर मगच हे जे आपल्या देवाच्या तरंगा काठ्या आहेत ह्या पूर्ण वेगात धावत या ठिकाणी समुद्र स्नानासाठी जाणार आहेत। तर हा जो क्षण असतो हा पूर्ण पाहण्यासारखा असतो आणि याच्यासाठी तुडुंब अशी भाविकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। हे माईनवासीच फक्त नसून तर सर्व आपल्या कोकणातील बांधव आहेत ते या संपूर्ण देवस्वाऱ्या आहेत यांच्या तीर्थस्नान पाहण्यासाठी यासोबत स्वतः देखील तीर्थस्नान करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत।
हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव. तर देवासोबत या ठिकाणी सर्व भाविक देखील तीर्थस्थानासाठी उतरलेले आहेत आणि आता ज्या आपल्या देवाच्या तरंग काठ्या आहेत त्यांचं आता तीर्थस्थान होऊन आता परत हे निघालेले आहेत. वा. तर इथे अजून एक देवस्वारी आहे. तर आता ही देवस्वारी कोणती आहे ते आपण बघूया. दादा कुठली असते देवस्वारी? कुठले असतात देव? हा वरवडे. ओके. तर ही आहे कणकवली वरवडे या ठिकाणची देवस्वारी. तर त्या देखील या देवांची देखील आंघोळ या ठिकाणी झाली. सॉरी, तर या देवांचं देखील तीर्थस्नान या ठिकाणी झालेलं आहे. वरवडे श्रीदेव भैरवनाथ. तर या देवस्वारीचं देखील आता या ठिकाणी तीर्थस्नान झालेलं आहे. तर आता याच्यानंतर या देवस्वाऱ्या पुन्हा एकदा कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी जातील. या ठिकाणी देवाचे तरंग आहेत त्यांचं तीर्थस्नान झाल्यानंतर सर्व जे भाविक आहेत जे या देवस्वाऱ्यांसोबत आलेले होते तर ते देखील या ठिकाणी तीर्थस्नान करत आहेत. वा. आणि आता पहाटे 5:30 वाजल्यापासून या सर्व तीर्थस्नानांना सुरुवात झालेली आहे. तर देवस्वाऱ्यांचं तीर्थस्नान झाल्यानंतर या ठिकाणी गणेश पूजा होत आहे. गणेश पूजा ही ब्राह्मणांच्या हातून होते आणि ही पूजा झाल्यानंतर आता या ठिकाणी हे जे देवाचे तरंग आहेत श्रीदेव भैरवनाथ वरवडे कणकवली तर हे आता कुणकेश्वर देवाच्या भेटीला जातील आणि त्यानंतर त्यांचं जे विश्रामस्थान आहे तर त्या विश्रामस्थानाच्या ठिकाणी विश्राम करून मग त्यांचा जो परतीचा प्रवास असणार आहे तो सुरू होणार आहे. श्रीदेव भैरवनाथ या देवस्थानासोबत या गावातील सर्व मंडळी देखील आलेले आहेत आणि त्यांचं देखील तीर्थस्नान या ठिकाणी झालेलं आहे. इथून आता हे सर्व पुन्हा एकदा मंदिरामध्ये दर्शनासाठी जातील आणि त्यानंतर मग त्यांच्या गावी म्हणजे वरवडे या ठिकाणी प्रस्थान करतील. वरवडेचा देव भैरवनाथ तर या देवस्थानात आता तीर्थस्नान होऊन पुन्हा एकदा आता मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहे श्रीदेव कुणकेश्वरच्या भेटीला. वरवडे श्रीदेव भैरवनाथ तर या देवस्वारीचं आता या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आता ही जी देवस्वारी आहे तर इथून ज्या ठिकाणाहून आपण बाहेर पडतो तर तिकडून आता ती देवस्वारी प्रवेश करणार आहे. कुणकेश्वर देवतेची भेट घेऊन हे जे देवी संचार आहे देवाचे तरंग आहेत तर ते आता पुन्हा एकदा मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेले आहेत. श्रीदेव भैरवनाथ हे देवस्थान आहे वरवडे कणकवली. तर या देवस्थानाचा आता देवभेट त्याच्यानंतर तीर्थस्नान हा सर्व आता कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, देवभेट झाल्यानंतर हे जे दैवी तरंग आहेत ना हे दैवी तरंग हे जे आपलं मुख आहेत म्हणजे जे दैवी संचाराचं मुख आहे ते कुणकेश्वर शिवलिंगाच्या समोर या टाईपमध्ये पूर्ण हे मागे येत आहेत देवभेट घेऊन. तर हे मी पहिल्यांदाच बघतोय की देवभेट झाल्यानंतर अशा प्रकारे हे जे दैवी संचार आहेत हे पाठीमागे येतात. तर आता सभामंडपामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा दैवी संचार वाढत आहेत शिवकाळा.
देवभेट घेऊन आता हे जे वरवड्याचा देव भैरवनाथ आहे, तर हे देवस्थान देवाचे तरंग आता पुन्हा परतीच्या मार्गाला निघालेले आहे आणि कुणकेश्वर देवाकडे तोंड करून अशा प्रकारेच हे मंदिराच्या बाहेर जातात. गाभाऱ्यामधून बाहेर येताना देखील याच पद्धतीने आलेले सर्व ओके. तर अशा रीतीने आता हे जे वरवडे देव भैरवनाथ, तर या देवस्थानाची कुणकेश्वर भेट पूर्ण झालेली आहे. इथून आता ते विश्राम स्थानाकडून मग त्यांच्या गावी वरवडे या ठिकाणी प्रस्थान करतात. तर आता ही काकड आरती सुरू आहे कुणकेश्वर देव मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आता हे जे देवस्वाऱ्यासोबत आलेले भाविक होते, तर ते आता दर्शन घ्यायला जात आहेत गाभाऱ्यामध्ये. तर पावनाई देवी उमरठ, तर या देवस्थानीचं देखील आगमन झालेलं आहे आणि आता जे वरवडे देवस्थान आहे भैरवनाथ, तर त्यांनी त्यांना जागा करून दिलेली आहे. पावना देवी मंदिर उमरठ हे देव बांधलेले पावना देवीने आहे. तर हे देवस्थानी आता तीर्थस्नानासाठी बाहेर पडलेली आहे. ताशांच्या गजरात आणि सर्व गावकऱ्यांच्या सोबत या ठिकाणी देवाचे तरंग आहेत हे समुद्र स्नानासाठी प्रस्थान करत आहेत. तर दोन देवस्वारे आहेत या आता समोरासमोर या ठिकाणी आलेल्या आहेत. दोन देवस्वारे या ठिकाणी समोरासमोर आता भेट घेत आहेत एकमेकांची आणि त्यानंतर मग आता बघावं लागेल की नक्की काय होत आहे ते. तर दोन्ही देवस्वाऱ्यांनी एकमेकांना वाट मोकळी करून दिलेली आहे. दोन देव एकत्र आलेले होते आणि काही वेळा म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे हा क्षण असतो, हा फार दुर्मिळ असतो. दोन ज्या देवस्वाऱ्या असतात त्या क्वचित समोरासमोर येतात. खूप सुंदर क्षण आहे हा. हर हर महादेव. माहीमगावचे सर्व ग्रामस्थ आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बांकलिंग उमरठ पावनादेवी या देवस्थानाचे सर्व ग्रामस्थ स्वदेशी गर्दी आहे. 5:30 वाजत आणि पहाटेपासून तीर्थस्नानाला या देवस्थानाच्या तीर्थस्नानाला सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर म्हणजे असा क्षण आहे. आणि मित्रांनो, हे जे असे क्षण असतात ना, हे नक्की अनुभवा. आपण फक्त नेहमी जत्रा फिरायला येतो, पण मला शक्यतो तुम्हाला सांगतो खरं मी हे जे असे देवस्वाऱ्यांच्या भेटी असतात ते असतात आणि हे क्षण खूप आवडतात आणि हे क्षण मी तुमच्यासमोर पोचवत असतो. तुम्हाला देखील कसे वाटतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. देवस्वाऱ्या या ठिकाणी आता समुद्र स्नानासाठी जात आहेत. उमरठ पावनाई देवी
विचार आहेत ते आता पूर्ण वाढत आहेत. दैवीचा विचार पूर्ण वाढल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे वेगात समुद्र स्नानासाठी जातात आणि हा सोहळा पाहण्यासाठी देखील खूप सारे भाविक या ठिकाणी आहेत आलेले. पहिल्या देवस्वारीची या ठिकाणी पहिल्या देवस्वारीचे तीर्थस्नान झालेलं आहे. मध्ये काय मित्रांनो, थोड्याच वेळात आता सूर्योदय होईल आणि 3 देवस्वारांच्या या ठिकाणी तीर्थस्नान झालेलं आहे आणि इतर भाविक देखील आता तीर्थस्नान करत आहेत. तर या ठिकाणी आता आहे उमरट गावची पावनाई देवी. तर या देवीचं देखील आता तीर्थस्नान पूर्ण झालेलं आहे. इथून आता ही देवी देवाचे जे तरंग आहेत तर ते आता पुन्हा एकदा कुणकेश्वर मंदिरामध्ये जातील. तर तीर्थस्नानानंतर आता देव काही काळासाठी या ठिकाणी विश्राम करणार आहेत. तर यासोबत आता गणेश पूजा वगैरे सर्व होईल आणि मग तोपर्यंत या ठिकाणी सर्व जे ग्रामस्थ आलेले आहेत या देवस्वारांसोबत ते सर्व तीर्थस्नान करून घेतील. त्याच्यानंतर मग या ज्या देवस्वाऱ्या आहेत, देवाचे तरंग आहेत, हे पुन्हा एकदा कुणकेश्वर भेटीसाठी जातील. तर खूप सुंदर असा हा सोहळा आहे, प्रत्येकाने अनुभवावा. रिमोर सॉलिस लय वर्षांनी भेट झाली. अरे काय एवढा वेळ होता काय तू? हा, मी काल रात्री गेलेलो आहे. तुम्ही लवकर गेलात. युट्यूबर होय होय हो, काल लवकर गेला. आडवेवाले लवकर आडवे झाले वाटतं. उभेवाले होते रात्रीपर्यंत. व्हिडिओ मस्त चालले. थँक्यू थँक्यू. आणि आपलं कुणकेश्वरचं पर्यटन वाढत राहू आणि नक्कीच वाढवत राहू. नक्कीच 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 नक्कीच. देवस्वाऱ्यांचं तीर्थस्नान झाल्यानंतर या ठिकाणी आता सर्व जे हुमरट गावचे भाविक आहेत जे देवस्वारीसोबत आलेले तर ते आता या ठिकाणी तीर्थस्नान करत आहेत. तर या सर्वांचं तीर्थस्नान आटोपल्यानंतर या ठिकाणी गणेश पूजा होणार आहे. त्याच्यानंतर देवस्वाऱ्या या ठिकाणाहून कुणकेश्वर मंदिरामध्ये पुन्हा एकदा प्रस्थान करतील. मित्रांनो, माझ्यासोबत आहे स्वप्नील. तर आम्ही दोघंजण सकाळी 4:30 वाजता इकडे आलो आहे खास हे जे देवस्वारांचं तीर्थस्नान आहे त्याची व्हिडिओ बनवण्यासाठी. ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनलवर देखील ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. नक्की बघा. भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजून पण थंडी लागता ना? बरोबर. हो होय. तर इलेल्याचं काहीतरी आपल्या इकडे समाधान वाटला. म्हणजे एक खूप भारी वाटला. माझं फर्स्ट एक्सपिरियन्स होतो पण तुझ्यामुळे माका अनुभव मिळालो. म्हणजे आपण इतकी वर्ष इकडे राहून आपण हे गोष्टी म्हणजे बघितलं नाही पण आपण यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि हे गोष्टी आपण जगासमोर आणण्यासाठी आपल्याक पण हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि जगासमोर आणण्यासाठी आपण येलो त्याच्या निमित्तानं आपणाक हे गोष्टी बघूक मिळाले. हा, तर या खूप भारी आहे आपल्यासाठी पण आणि बघणाऱ्यांसाठी पण. मित्रांनो, कुणकेश्वर देवस्थानाच्या भेटीला जेव्हा तुम्ही याल ना तर ओहोटीच्या वेळी या समुद्रकिनारी या ठिकाणी तुम्हाला ही कातळावर खडकामध्ये कोरलेली शिवलिंग दिसतील. तर यांचं दर्शन नक्की घ्या. हे फक्त जी शिवलिंग आहेत ती आपले
ओहोटीच्या वेळेस आपल्याला बघायला मिळतात. बाकीच्या वेळी या ठिकाणी संपूर्ण पाणी भरलेलं असतं, तर त्यावेळी आपल्याला दर्शन घेता येत नाही. जवळपास 100 ते 112 एवढ्या संख्येमध्ये हे सर्व या ठिकाणी शिवलिंग कोरलेली आहेत आणि फार पूर्वीपासून कोरलेली आहेत. श्री पावणादेवी मंदिर उमरठ. तर ही देवस्वारी आता मंदिराकडे चाललेली आहे. उमरठची पावणादेवी देवस्थान. तर हे देवस्थान आता कुणकेश्वर भेटेला गेलेलं आहे तीर्थस्नान आटपून. तर या ठिकाणी आता 3 देवस्वारांचं तीर्थस्नान झालेलं आहे. तर या तिन्ही देवस्थानांच्या ज्या प्रथा होत्या त्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे काही देवस्थानांनी या ठिकाणी गणेश पूजन केलं, तर काही देवस्थानांच्या शिवकळा आहेत, जे संचार आहेत ते कुणकेश्वर जे आपलं समुद्र आहे तर या समुद्रकिनारी आल्यानंतर संचारांना आवाहन करण्यात आलं. काही जे संचार होते ते आल्या म्हणजे ज्यावेळी त्यांनी समुद्रकिनारी प्रवेश केला तसेच ते डायरेक्ट तीर्थस्नानासाठी पाण्यात उतरले. तर या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत प्रत्येक देवस्थानाच्या. सो आमचं काही जर चूक असेल तर थोडं आम्हाला माफ करा, कारण मगाशी आम्ही कुणकेश्वर भेटीचा देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवला. तर त्यामध्ये देव कुणकेश्वर देवाकडे मुख करून येत होते, पाठ करून येत नव्हते. तर ती देखील त्याच देवस्थानाची प्रथा होती. दुसरी देवस्थानं आहेत ती काही देवस्थानं ज्या प्रकारे पूर्वी बाहेर पडायचे त्या प्रकारेच बाहेर पडत होते. तर ही एक छोटीशी फक्त माहिती द्यायची होती. या ठिकाणी 4थ्या देवस्वारीचं आगमन झालेलं आहे. बोमडेश्वर देवस्थान मठबुद्रुक मालवण. तर ही देवस्वारी आता तीर्थस्नानासाठी कुणकेश्वर समुद्रकिनारी दाखल होते. प्रत्येक देवस्थानांची जागा, त्याच्यानंतर प्रथा परंपरा या वेगवेगळ्या आहेत. तर काही ज्या देवस्वाऱ्या होत्या त्या पुढे समुद्र स्नानासाठी गेलेल्या. तर बोमडेश्वर देवस्थान आहे हे याच ठिकाणी जवळच तीर्थस्नानासाठी थांबते. नमस्कार. तर भावाचा देखील चॅनल असं आपले विशाल गाडी ना, सागर गाडी विशाल भाव. ओके, सागर गाडीचा चॅनल असता. या चॅनलवर पण तुमका व्हिडिओ बघूक गावतली आहे. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेवच्या जयघोषात ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी बोमडेश्वर पावणादेवी देवस्वारीचं आगमन झालेलं आहे. मठबुद्रुक येथील ही देवस्वारी आहे, खूप सुंदर. आणि या देवस्वारीसोबत सर्व मठबुद्रुकचे रहिवासी देखील आहेत, तर ते देखील यासोबत तीर्थस्नान करणार आहेत. महादेव. ठिकाणी आता नारळ अर्पण केलेला आहे समुद्र देवतेला. महादेव.
तर बोमडेश्वर पावनादेवी हे देवस्थान आता या ठिकाणी तीर्थस्थान करते, सोबत भगवती देवी मुनगे तर या देवस्थानाचं देखील या ठिकाणी समुद्रकिनारी आगमन झालेलं आहे। तर ती देखील देवस्थानी ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण रयतेसह या ठिकाणी आता दाखल झालेली आहे। प्रत्येक देवस्थानीचा या ठिकाणी एक वेगळी प्रथा परंपरा असते। तर आता या ठिकाणी बोमडेश्वर जी देवस्थानी आहे तर त्याचे देवाचे तरंग या ठिकाणी किनाऱ्यावर उभे आहेत आणि समुद्राच्या लाटा या ठिकाणी त्यांच्या पायथ्याशी येणार त्यासाठी ती वेट करत आहे। त्याचसोबत इकडे आता श्री भगवती देवी मुनगे या देवस्थानीचं आगमन झालेलं आहे। भगवती देवी मुनगे महादेव। प्रत्येक देवस्थानाची ही जी प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाची तीर्थस्नान करण्याची पद्धत वेगळी आहे। तर खूप सुंदर असं हे पूर्ण तीर्थस्नानाचा सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि या सर्व सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत। तर या ठिकाणी आता तीर्थप्रसाद सुरू आहे। तर याच्यानंतर आता ही जी देवस्थानी आहे भगवती देवी मुनगे तर ही आता मंदिराच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। तर या देवस्थानाची देखील प्रथा वेगळी होती। तर हे ज्या देवस्थानी आहेत देवाचे संचार आहेत तर ते समुद्रामध्ये या ठिकाणी स्नानासाठी गेले नाहीत, तर त्यांचे जे मानकरी आहेत तेच फक्त या ठिकाणी समुद्रामध्ये गेलेले आणि देवाचे संचार आहेत ते याच ठिकाणी एकाच ठिकाणी विश्राम करून। शेवटची देवस्थानी 6वी श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगरे तर या देखील देवस्थानीचं 7:45 वाजता समुद्रकिनारी आगमन झालेले आहे तीर्थस्थानासाठी। तर आता या देवस्थानाची आपण प्रथा आणि परंपरा कोणत्या आहेत त्या बघूया, कोणत्या प्रकारे ही देवस्थानी तीर्थस्नान करणार आहे तर ते बघूया आपण। ढोल ताशाच्या गजरात आणि सर्व ह्या भाविकांच्या जनसागरामध्ये श्रीदेव गांगेश्वर नारिंगरे या देवस्थानीचं कुणकेश्वर समुद्रकिनारी आगमन झालेलं आहे तीर्थस्थानासाठी। नारिंगरेचे गांगेश्वर देवस्थानी या ठिकाणी विराजमान होते, विश्रांती घेते।
कुलदेवी भगवती मुनगे या ही देवस्वारी आहे. ही तीर्थस्थान आटोपून आता कुणकेश्वर भेटीला जात आहे. वा प्रत्येक देवस्थानाची मंडळी प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. तर या ठिकाणी आता समुद्रस्नानाच्या आधी या देवस्थानाची आता म्हणजे गणेश पूजा सुरू आहे. ही गणेश पूजा झाल्यानंतर मग हे जे देव आहे ते समुद्रस्नानासाठी आतमध्ये म्हणजे समुद्रामध्ये प्रवेश करतील. आता सध्या किनाऱ्यावर या ठिकाणी गणेश पूजा सुरू आहे. मगाशी आपण बघितलं की वरवडे भैरवनाथ या देवस्थानाची जी गणेश पूजा होती ती समुद्रस्नान आटोपल्यानंतर होती. त्याच्यानंतर काही जी देवस्थानं होती त्यांची गणेश पूजा देखील केली नव्हती. तर प्रत्येक देवस्थानाच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत. सो ही गोष्ट लक्षात घ्या. अशा रीतीने आता श्रीदेव गांगेश्वर नारिंगरे तर या देवस्थानाचं तीर्थस्नान झालेलं आहे आणि देव आता पुन्हा कुणकेश्वर भेटीसाठी मार्गस्थ होतील. तर अशा रीतीने कुणकेश्वर यात्रा 2024 या सोहळ्याची सांगता झालेली आहे. चला खूप सुंदर. नमस्कार नमस्कार. तर मंडळी अशा रीतीने कुणकेश्वर यात्रेची सांगता झालेली आहे आणि आता सर्व भाविक आहेत ते या ठिकाणी तीर्थस्नान करतील. आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि ही होती शेवटची देवस्वारी. तर या देवस्वारीचं देखील तीर्थस्नान आटोपलेलं आहे. सो आपण देखील आता तीर्थस्नान करून आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉगची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच कोकणातील माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.